राजकारण धोक्यात येईल या भीतीनं मला वाटतं हा प्रकार घडलाय। तर महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला। केंद्रीय गृहमंत्री म्हणतात, लोकसभेत आज अत्यंत विचित्र दृश्य पाहायला मिळालं। महिलांना 33% आरक्षण देणारं घटना दुरुस्ती विधेयक काँग्रेस, तृणमूल, डीएमके आणि समाजवादी पक्षाने मंजूर होऊ दिलं नाही। अशा महत्त्वाच्या विधेयकाला पाडणं आणि त्यावर आनंद व्यक्त करणं हे निंदनीय आहे। महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये मिळणारं 33% आरक्षण आता मिळू शकणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री म्हणतात। ही पहिली वेळ नाहीये, याआधी महिलांच्या हिताच्या मुद्द्यावर त्यांनी अडथळे निर्माण केले। त्यांची ही भूमिका ना महिलांच्या हिताची आहे ना देशाच्या। नारी शक्तीचा अपमान इथेच थांबणार नाही, त्याचे परिणाम दूरपर्यंत दिसतील। विरोधकांना महिलांचा रोष केवळ 2029च्या लोकसभा निवडणुकीतच नव्हे तर प्रत्येक निवडणुकीत सहन करावा लागेल। तर महिला आरक्षण आणि पुनर्रचनेसाठीचे 131वं घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यावर सभागृहाबाहेर सत्ताधारी महिला खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। विरोधकांचा निषेध करत सत्ताधारी महिलांनी ही घोषणाबाजी केल्याचं बघायला मिळालं। अगर यहाँ से मार्च निकालेंगे तो क्या करेंगे? दरम्यान ठाकरेंच्या